महाराष्ट्रभर गिर गाईचा प्रचार आणि प्रसार करावा. समोर दूध काढून दिले त्यांनी आम्हाला. एवढी गॅरंटी या ठिकाणी त्यांच्याकडनं मिळते. भावनगरच्या गाईत अतिशय ओरिजिनल गिर गाईचं ब्रीड आहे. गाई नंबर 1 आहे. त्या गाईची अडचण काहीच नाही. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या गिर क्रांती चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माजलगाव इथून पशुपालक आलेले आहेत. त्यांनी आपल्या फार्मवरती 2 वेलेल्या गाय खरेदी केलेल्या आहेत. तर आपल्या फार्म विषयी त्यांना आलेला अनुभव आपण जाणून घेऊया. मी प्रल्हाद कुटे माजलगाववरून या ठिकाणी आलेलो आहे. माझी ही दुसरी चक्कर आहे. घुसळे मामाचा हा फार्म हाऊस आहे. आम्ही, माझा भाऊ आणि आम्ही दोघांनी मिळून एक गाय या ठिकाणी घेतलेली आहे. भावनगरच्या गाईत अतिशय ओरिजिनल गिर गाईचं ब्रीड आहे आणि या गाईची साधारणतः दूध देण्याची 2 वेळची कॅपॅसिटी 14 लिटर आहे आणि अतिशय चांगल्या रेटमध्ये त्यांनी आम्हाला 80-80 हजार रुपयाला यात प्रत्येकी एक गाय असं 1,60,000 या 2 गायी दिलेल्या आहेत. आणि माझं सर्व ग्राहकांनाही आव्हान असेल की इथं येऊन त्यांनी योग्य रीतीनं आपल्या गाईचं जे ब्रीड आहे ते ब्रीड घ्यावं आणि महाराष्ट्रभर गिर गाईचा प्रचार आणि प्रसार करावा. अत्यंत चांगल्या पद्धतीचा रेट ते करून देतात आणि समोर दूध काढून दिले त्यांनी आम्हाला. एवढी गॅरंटी या ठिकाणी त्यांच्याकडनं मिळते. तुम्ही गिर गायच काय निवडली दुधासाठी? याच्यामध्ये मेडिसिन तत्व भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि आरोग्याला या गिर गाईचं दूध चांगल्या पद्धतीनं आपल्याला पोषक असं राहतं. त्यामुळं ही गिर गाईची निवड आम्ही या ठिकाणी देशीवान म्हणून केली. या ठिकाणी आल्याच्या नंतर घुसळे मामांशी पहिली भेट झाली आणि असं वाटलं की खरोखरच माझा सक्का मामाच मला या ठिकाणी मिळाला. अशा पद्धतीची वर्तणूक त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिली. घुसळे मामाचा जर स्वभाव बघितला तर अत्यंत प्रेमळ, त्यांच्याकडे ग्राहक घेऊ नाही तर नाही घेऊ, परंतु प्रेमळ पद्धतीनं ते त्यांचा व्यवसाय या ठिकाणी करतात. अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे. मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की घुसळे मामाच्या फार्म हाऊसला तुम्ही एकदा भेट द्या आणि निश्चितपणे या ठिकाणी ज्या काही गिर गाई आहेत ह्या पहा आणि ते प्रत्यक्ष या ठिकाणी प्रॅक्टिकल पद्धतीनं सांगतात. इतर ठिकाणी आपण व्यापारी बघतो काही पण सांगतात, तर तसा त्यांचा स्वभाव नाही. डोळ्यादेखत सगळ्या गोष्टी, दूध सुद्धा आम्हाला आत्ता त्यांनी डोळ्यादेखत काढून दिलं, आमच्याच माणसानं काढलं. हा आमचा अनभुले म्हणून आमचा मित्र आहे. तुम्ही दूध काढून घेतले, तुम्हाला कसं वाटलं भाऊ? एकदम नंबर 1 गाई. गाईची काहीच अडचण तुमच्या नाही. हाताने तुम्ही दूध काढून घेतले. हो. जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो गायींचा शांत स्वभाव, ब्रीड एकदम वगैरे, नंबर 1 काहीच तसं अडचण तुम्हाला समोर आल्यानंतर बघायला भेटलं? नाही. समोरच बघण्यात आलं. आमच्या हातानं समजा केलं. काहीच अडचण नाही गाईला. गाई नंबर 1 आहे. त्या गाईची अडचण काहीच नाही.